आणि आपण नाही म्हणणार की म्युन्सिपाल्टीतून केलं पाहिजे. का त्यांनी केलं पाहिजे? का म्युन्सिपाल्टीने का केलं पाहिजे? अर्थात त्यांचं आई ड्युटी ती नाही असं नाही, बट ही ड्युटी आपली पण आहे जेवढी त्यांची आहे की आपण पण साफ करू शकतो येऊन. ह्याला काय 1 तास लागणार नाही साफ करायला. पण सगळं म्युन्सिपाल्टीवर ढकलू नका. त्यांना ऑलरेडी खूप लोड आहे कचरा व्यवस्थापनाचा, ओला कचरा सुका कचरा. बट हे आपण करू शकतो. दिवसभर शनिवार रविवार मजा करणार, धमाल करणार, करा ना मजा, कोण नाही म्हणतं. पण आपलं घर आपला एरिया साफ ठेवा. इथे किती वयस्कर लोकांना, किती छान लोकांना ही जागा कामाला येईल. तर चांगलं लॉन ठेवलं, 1-2 बेंचेस लावले तर किती छान होईल. आणि हेच आपण बाहेर बघतो ना. तुम्ही युरोपला गेले, काही गेलं, कुठेही तुम्हाला छान दिसेल, स्वच्छता दिसेल आणि तिकडे बेंचेस दिसतात. मग तुम्हाला वाटतं अरे वा, युरोप किती छान आहे, स्वित्झर्लंड सुंदर आहे, अमेरिका सुंदर आहे. अरे पण तिकडची माणसं सुंदर आहेत, आपल्या इथे माणसं गलिच्छ आहेत. हे बघा काय काय टाकून ठेवलं आहे आणि कोणाला काही पडलं नाही आहे. आम्हाला तर वेळ असतं डेफिनेटली आम्ही येऊन आधी साफ केलं असतं, करू पण साफ, पण पहिले आम्ही झाडं वाचवतो आहे. बट हा कोणी जो व्हिडिओ बघतो आहे तर लवकर येऊन एक ग्रुप फॉर्म करून काय ते करू शकतो. सगळं म्युन्सिपाल्टीवर सोडू नका, त्यांना ऑलरेडी खूप लोड आहे. तुम्ही तुमचं घर आहे, तुम्ही साफ ठेवा असं जेन्युइनली वाटतं आम्हाला. फक्त डोंबिवलीत नाही, भारताच्या कानाकोपऱ्यात आपण पण स्वच्छ राहू शकतो, आपण पण स्वच्छ ठेवू शकतो जर इच्छा असेल तर. आणि मेंटॅलिटी बदला, सगळं बाहेर कचरा फेकण्याची ही मेंटॅलिटी गलिच्छ मेंटॅलिटी आहे. धन्यवाद.